नमस्कार. ॲस्ट्रो गाईड इंडियाच्या सर्व भक्तांना आणि प्रेक्षकांना 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्री ही केवळ एक रात्र नाही, तर हे शिव आणि शक्तीच्या मिलनाचं प्रतीक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की जर एखाद्या व्यक्तीने कळत नकळत किंवा अगदी अजाणतेपणी जरी या रात्री शिवाचे नामस्मरण केले तर त्याचे संपूर्ण आयुष्य कसे बदलून जाते? आज आपण शिवपुराणातील त्या अद्भुत कथेचा प्रवास करणार आहोत, जी कथा ऐकल्यानंतर तुमच्या मनातील महादेवाप्रती असलेली भक्ती अधिक दृढ होईल. ही कथा आहे एका अशा राजाची ज्याने आयुष्यात कधीच शिवपूजा केली नव्हती, पण महाशिवरात्रीच्या एका रात्रीने त्याचे नशीब कसे पालटले हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग भक्तीच्या या महासागरात बुडून जाऊया. कथेला सुरुवात करण्यापूर्वी ही कथा पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चित्रसेन राजा आणि त्याचे जीवन. खूप प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. चित्रसेन नावाचा एक शक्तिशाली राजा होता. तो शूर होता, पराक्रमी होता, पण त्याचे मन भक्तीमध्ये फारसे रमत नसे. त्याचे आयुष्य शिकार, राजगादी आणि ऐश्वर्य यातच जात होते. त्याला वाटायचे की आपले बाहुबल हेच सर्वस्व आहे. एके दिवशी योगायोगाने महाशिवरात्रीचा दिवस उजाडला. राजा चित्रसेन आपल्या सैन्याला घेऊन घनदाट जंगलात शिकारीसाठी निघाला. शिकार शोधत शोधत तो राज्यापासून खूप दूर निघून गेला. दुपारची वेळ टळून गेली आणि संध्याकाळ होऊ लागली, पण राजाला एकही शिकार मिळाली नाही. राजा जिद्दी होता. आज शिकार केल्याशिवाय परतणार नाही असा निश्चय करून तो जंगलाच्या आणखी आत शिरला. चालता चालता अंधार पडला. इतका घनदाट अंधार की हाताला हात दिसत नव्हता. राजा आपल्या सैन्यापासून विखुरला गेला आणि एकटाच त्या भयान अरण्यात अडकला. अरण्यातील ती विलक्षण रात्र चढू लागली होती. तो दिवस नेमका महाशिवरात्रीचा होता. जंगलात हिंस्त्र श्वादपांची भीती होती. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी राजा एका मोठ्या बेलाच्या झाडावर चढून बसला. योगायोगाने त्या झाडाच्या खाली एक जुने विखुरलेले शिवलिंग होते, जे पालापाचोळ्याने झाकलेले होते. राजाला याची पुसटशीही कल्पना नव्हती. भूक आणि तहाण्यामुळे राजा व्याकुळ झाला होता. शिकारीच्या प्रतीक्षेत तो रात्रभर जागा राहिला. नकळतपणे त्याचे महाशिवरात्रीचे जागरण सुरू झाले होते. थंडीमुळे त्याचे शरीर थरथरत होते. झाडावर बसल्या बसल्या हालचाल करताना त्याच्या हातून बेलाची पाने तुटून खाली पडत होती. ती पाने थेट खाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती. म्हणजेच अजाणतेपणी राजाकडून शिवावर बिलवार्पण होत होते. त्याला तहान लागली होती म्हणून तो रडू लागला. त्याच्या डोळ्यांतून पडणारे अश्रू खाली असलेल्या शिवलिंगावर पडले. जणू काही राजाने आपल्या डोळ्यांच्या पाण्याने महादेवाचा अभिषेक केला होता. राजाने त्या दिवशी शिकार न मिळाल्यामुळे काहीच खाल्ले नव्हते, म्हणजे त्याचा नकळत उपवास घडला होता. बघा देवाचा खेळ. राजाला वाटत होते की तो संकटात आहे, पण प्रत्यक्षात तो महादेवाच्या पूजेत लीन झाला होता. यमदूत आणि शिवदूत यांचा संवाद. रात्र संपली, सूर्योदय झाला. राजा कसाबसा आपल्या वाड्यावर परतला. काही काळाने राजाचा मृत्यू झाला. जेव्हा राजाचे प्राण गेले तेव्हा त्याला न्यायला यमराजाचे दूत आले. यमदूतांनी राजाला पाश लावला आणि नरकाकडे नेऊ लागले, कारण राजाने आयुष्यात कधीच पुण्य केले नव्हते. पण अचानक तिथले वातावरण बदलले. आकाशातून एक दैवी तेज चमकले आणि भगवान शिवाचे गण म्हणजे शिवदूत तिथे प्रगट झाले. त्यांनी यमदूतांना अडवले. यमदूत आश्चर्याने म्हणाले, हा राजा पापिक आहे, याने कधी देवाचे नाव घेतले नाही, मग तुम्ही याला कैलासात का नेत आहात? तेव्हा शिवदूत हसून म्हणाले, भलेही याने आयुष्यभर पाप केले असेल, पण मृत्यूच्या काही काळ आधी याने अजाणतेपणी महाशिवरात्रीचे व्रत केले आहे. याने रात्रभर जागरण केले, उपवास केला आणि आपल्या अश्रूंनी शिवाचा अभिषेक करून बेलाची पाने वाहिली. महाशिवरात्रीच्या एका रात्रीच्या भक्तीने याचे सर्व जन्मोजन्मीचे पाप भस्म झाले आहे. आता हा शिवलोकाचा अधिकारी आहे. महाशिवरात्रीचे महत्त्व. मित्रांनो, विचार करा, जर अजाणतेपणी पूजा केल्याने एका राजाला शिवलोक प्राप्त होऊ शकतो, तर आपण जर मनापासून श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने महादेवाची पूजा केली तर त्याचे फळ किती अफाट असेल. महाशिवरात्री ही रात्र आहे आत्मचिंतनाची. शिव म्हणजे कल्याण. आपल्यातील क्रोध, मत्सर, अहंकार या विषाचा त्याग करून प्रेमाचे आणि शांतीचे अमृत प्राशन करण्याचा हा दिवस आहे.
15 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा तुम्ही शिवालयात जाल तेव्हा फक्त पाणी किंवा दूध अर्पण करू नका, तर आपले वाईट विचारही महादेवाच्या चरणी अर्पण करा. भक्त हो, ही होती महाशिवरात्रीची ती अद्भुत प्राचीन कथा, जी आपल्याला शिकवते की महादेव खरोखरच भोळा आहे. त्याला सोन्या चांदीची गरज नाही, त्याला गरज आहे ती फक्त एका बेलाच्या पानाची आणि शुद्ध मनाची. आम्हाला आशा आहे की ॲस्ट्रो गाईड इंडियावरील ही कथा तुम्हाला प्रेरणा देऊन जाईल. यंदाची महाशिवरात्री तुमच्या जीवनात प्रकाश घेऊन येऊ. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका दैवी विषयासह. तोपर्यंत पाहत रहा